ज्योतिष म्हणजे काय, ज्योतिषशास्त्र म्हणजे काय आणि ज्योतिषशास्त्र शास्त्र आहे का, या विषयावर आपण थोडस समजून घेऊया आणि पुढे जाऊया. ज्योतिष, ज्योती म्हणजे ज्योती जे आपण पेटवते ते, मेणबत्तीची ज्योत असेल किंवा आपल्या घरी जे आपण आरती लावतो त्याची ज्योत असेल, त्याने काय होतं तर त्याने प्रकाश मिळतो. कशाचा प्रकाश मिळतो तर ईश, ईश म्हणजे ईश्वर, ईश्वर, ईश्वराधीन राहण्याचा एक प्रकाश मिळतो. प्रकाश म्हणजे काय तर ज्ञान, प्रकाश म्हणजे उजाला. अंधारकारातून बाहेर जाण्यासाठी आपल्याला प्रकाशाची आवश्यकता असते. अंधकार आपल्या आयुष्यात खूपच मोठ्या प्रमाणे वाढलेला असतो. कधी कधी तर एवढा अंधकार होतो की त्यातून आपल्याला बाहेर कसं पडावं हेच समजत नाही. म्हणून ही ऋग्वेदामध्ये, यजुर्वेदामध्ये, चारी वेदामध्ये ज्योतिषशास्त्राचा उल्लेख केला आहे. ज्या व्यक्तीला ज्योतिषशास्त्राचं ज्ञान प्राप्त होईल तो मोक्ष प्राप्त करेल असं गणित आपल्या ऋग्वेदामध्ये लिहिलेलं आहे. मग याचे जनक कोण आहे तर सुरुवातीला सूर्यदेव हे ज्योतिषशास्त्राचे जनक होते असं म्हटलं गेलेलं आहे. सूर्यदेवानंतर पितामह व्यास, व्यास ऋषी, महर्षी व्यास हे त्याचे दुसरे जनक होते. त्यानंतर वशिष्ठ ऋषी, त्यानंतर अत्रि ऋषी, त्यानंतर पराशर ऋषी, कश्यप ऋषी आणि त्यानंतर नारद मुनी, त्यांच्यानंतर गर्ग ऋषी, महर्षी गर्ग म्हणतात त्यांना, त्याच्यानंतर मलीच ऋषी, त्याच्यानंतर मनु महाराज, मनु महाराजांना सर्वच आपण ओळखतो, नावाने तरी ओळखतो. त्याच्यानंतर अंगिरस ऋषी, ही अंगिरस ऋषींची कथा गुरुचरित्रामध्ये येते. त्याच्यानंतर भृगु ऋषी, भृगु ऋषीची सुद्धा कथा गुरुचरित्रामध्ये येते. शौनक ऋषी, महर्षी यमन ऋषी, लोमश ऋषी आणि त्याच्यानंतर आहे पौलश ऋषी आणि त्याच्यानंतर आहे चवन ऋषी, महर्षी चवन ऋषी. आपण जे च्यवनप्राश वगैरे खातो किंवा बघतो या ऋषींच्या नावाने आपण ते च्यवनप्राश हे नाव ठेवलेलं आहे. तर चवन ऋषी असं या जनकांची नावं आहेत. एवढ्या सर्व लोकांनी ज्योतिषशास्त्रावरती खूप अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास जसाच्या तसा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी कर्तव्य केलं. आणि आपण भाग्यवान आहोत की एवढ्या सर्व मोठ्या मोठ्या लोकांनी ज्ञान प्राप्त करून ठेवलेलं ते आपल्यापर्यंत आता जसाच्या तसं पोहोचत आहे. हे आपल्यावरती स्वामी महाराजांची झालेली असीम कृपाच आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्योतिषशास्त्राची देवता कोण आहे तर ज्योतिषशास्त्राची देवता सूर्य आहे. काही फंडामेंटल थोडस आपल्याला माहिती असायला हवी. ज्योतिषशास्त्राची देवता सूर्यदेव आहेत. ज्योतिषशास्त्राचे मूळ ग्रंथ कोणकोणते आहेत त्याविषयी थोडस आपण बोलू. लघु पराशरी, बृहत पराशर, जातक चंद्रिका, बृहत संहिता, होरास संहिता, लोमश संहिता, नारद संहिता, भृगु संहिता, बृहत जातक, यमन जातक, जातक अष्टवर्ग, धर्म सिंधू आणि निर्णय सिंधू. निर्णय सिंधू एक कॅलेंडर होतं आपल्याला माहिती आहे, त्याप्रमाणे आपल्याला थोडस माहिती असावी या उद्देशाने मी सांगितलं. त्यापैकी बृहत संहिता ही फार फेमस झाली आणि हे पराशर ऋषींनी बरीच वाङ्मय तयार केलं आणि त्यातून आपल्यापर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्योतिषशास्त्र पोहोचवण्याचा पराशर ऋषींनी मोठ्या प्रमाणात अभ्यास केला. तसंच नारद मुनींनी सुद्धा अभ्यास केला, परंतु नारद मुनींचं लिखित ग्रंथ रूपामध्ये कुठलेही काहीही आपल्याला आतापर्यंत भेटत नाही. 14 विद्या आणि 64 कलामध्ये ज्योतिषशास्त्र ही एक विद्या आहे, पण ही विद्या समजून घेण्यासाठी आपल्याकडे कला असावी लागते आणि ज्योतिषशास्त्र सांगण्यासाठी सुद्धा कला असावी लागते. ती कला सुद्धा मी आपल्याला शिकवणार आहे, परंतु आता फंडामेंटल बेसवरती आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत.
या फंडामेंटल बेसवरती काही गोष्टी लक्षात ठेवल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही आणि समजून घेताच येणार नाही. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे 12 राशी. 12 राशी ह्या तोंडपाठ झाल्या पाहिजेत. 12 राशींचे 12 अंक आहेत. कितव्या नंबरची कोणती राशी आहे, राशी आपल्याला पुन्हा बोलायच्या नाहीत, राशी तोंडपाठ पाहिजे. परंतु 6 नंबर म्हटलं की कन्या आठवली पाहिजे आपल्याला, 3 नंबर म्हटलं की मिथुन आठवलं पाहिजे. त्यामुळे आपण अंक लक्षात ठेवायचे आहेत, त्याचे नंबरिंग. 1 नंबर म्हटलं की आपल्याला नेहमी मेष आठवलं पाहिजे, 2 नंबर म्हटलं की वृषभ आठवला पाहिजे. आता हे बाय हार्ट करून ठेवायचं आहे. आज बुधवार पासून पुढच्या बुधवार पर्यंत आपल्याला राशी, राशीचा नंबर आणि राशीचे मालक, प्रत्येक राशीला एक मालक असतो. कोणता मालक असतो तो तिकडे लिहिलेला आहे. नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. माझ्या मुलांसारखीच तुमच्या सुद्धा मुलांची जर का लग्नाची वय झाली असतील आणि लग्नाची नोंदणी कुठल्या विवाह संस्थेत करावी बरं, हा प्रश्न जर का तुम्हाला सुद्धा पडला असेल तर आत्ताच कटके गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली हृदय स्पर्श विवाह मंडळ या संस्थेशी संपर्क साधा. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, QR कोड स्कॅन करा, नावाची नोंदणी करा आणि तुमच्या मुलांची सुखी संसाराची स्वप्न बघायला लगेच सुरुवात करा. तर सर्वात पहिली राशी आहे मेष. जेव्हा ह्या अभ्यासवंतांनी, आपल्या पूर्वजांनी आकाशाकडे पाहिलं तेव्हा त्यांना एक मेंढ्यासारखी आकृती दिसली. त्यांना ती राशी मेष असल्याचं समजलं, त्यांनी त्यांना मेष असं नाव दिलं. दुसरी राशी, दुसऱ्या वेळेला जेव्हा त्यांनी आकाशात संध्याकाळच्या वेळेला पाहिलं तेव्हा त्यांना एका बैलासारखा एक आकार दिसला आणि तो आकार त्यांना वृषभ या नावाने त्यांनी त्या राशीला नाव दिले. तिसरं मिथुन. मिथुन एक मुलगा आणि एक मुलगी, एक जोडी, एक कपल दिसले. त्यामुळे त्यांनी त्यांना मिथुन म्हणजे मिलन, मिलनाच्या अवस्थेत असलेले मिथुन किंवा मिथुन म्हणजे एकमेकास पूरक असलेले, असे 2 आपल्याला आकृत्या दिसल्या. 2 माणसांच्या एक आकृती दिसली, त्याला त्यांनी मिथुन नाव दिलं. कर्क म्हणजे खेकडा. त्यांना खेकड्यासारखा आकार दिसला म्हणून त्यांना खेकड्याचे कर्क असं नाव दिलं. दुसरा आहे सिंह. आपल्या पूर्वजांनी, ऋषी मुनींनी, अभ्यासवंतांनी जेव्हा आकाशाकडे पाहिलं तेव्हा त्यांना सिंहासारखा आकार दिसला म्हणून त्यांनी त्याला सिंह असं नाव दिलं. तिसरा आहे कन्या. एका लहान मुलीचा आकार दिसला, एका लहान मुलीचा आकार दिसला म्हणून 6 नंबरला कन्या राशी आली म्हणून त्यांनी त्याला कन्या हे नाव दिलं. तिसरा आहे तुळ. तुळ म्हणजे तुळा. तुळा ही 7वी राशी आहे म्हणून 7वी राशी आहे तुळा. तराजू. तराजू सारखं ते चित्र दिसलं म्हणून त्याला तुळा म्हणजे तुलना करणे थोडक्यात असं ते नाव दिलं गेलं. वृश्चिक. वृश्चिक म्हणजे बिच्छू, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, विंचू. विंचवाचा आकार दिसला पूर्वजांना म्हणून वृश्चिक त्यांनी नाव दिलं गेलं. दुसरा आहे धनु. धनु म्हणजे असं विचित्र नाव दिलं गेलं की त्यांना पूर्वजांनी जेव्हा आकाशाकडे पाहिलं तेव्हा त्यांना असं वाटलं की खालचा भाग तर घोड्याचा दिसतोय आणि अर्धा भाग तर वरचा मनुष्याचा दिसतोय आणि त्यांनी धनुष्यबाण वरती लावलेला आहे म्हणून त्याला त्यांनी धनु नाव दिलं. त्याचा नंबर आहे 9. हे लक्षात ठेवायचं आहे. आता राशी आणि राशीचा नंबर हे जर लक्षात नाही राहिलं तर ज्योतिषशास्त्र काहीही कळणार नाही, कुंडली आपल्याला वाचता येणार नाही. पाठांतर करायचं अगदी थोडकसच आहे परंतु ते झालं पाहिजे. ते नाही झालं तर मग गडबड होईल, काहीच समजणार नाही. फक्त मला 3-4 गोष्टीचं पाठांतर पाहिजे. 12 राशी, 12 राशीचे नंबर आणि 12 राशीचे कोण कोण मालक आहेत ते, एवढं तोंडपाठ पाहिजे. त्याच्यानंतर आहे मकर. त्या मगरीसारखा आकार दिसला म्हणून त्यांनी त्याला मकर असं नाव दिलं. तिसरा आहे कुंभ. एक मुलगी एक मोठा हंडा डोक्यावरती घेऊन अशी उभा आहे असं पूर्वजांना दिसलं म्हणून त्यांनी त्याला कुंभ नाव दिलं. कारण कुंभ हा मोठा आकाराने दिसत होता आणि डोक्यावर उचललेलं
एक लहानसं बालक दिसत होतं, त्यामुळे त्यांनी कुंभाला घेतला. म्हणून कुंभ राशी ही 11व्या नंबरची आहे. हे नंबर 11 आणि कुंभ हे गणित लक्षात ठेवायचं. शेवटची राशी आहे मीन. मीन राशी ही माशासारखी दिसली. एक मासा दिसला आणि माशाचं चित्र त्यांना असं वाटलं की हे मासा आहे, म्हणून त्यांनी मीन हे नाव दिलं. ही 12वी आणि शेवटची राशी आहे. होतं काय, पहिल्या 2 राशी लक्षात राहतात, त्याच्या नंबर लक्षात राहतात आणि एकदम डायरेक्ट शेवटची राशी लक्षात राहते, किंवा जी आपली राशी असेल ती राशी आपल्या लक्षात राहते. बाकीचे राशीचा नंबर आपल्या लक्षात राहत नाही. कृपया हे नोट करून घ्या. नोट करून घेता घेता मी काय सांगतोय ते पुढचं ऐका. पुन्हा मी सांगतो तसं जरा नोट करून घ्या प्लीज. 1 नंबर लिहा, त्याच्या समोर मेष लिहा. सगळे लिहून घ्या. शांततेने आज 1.5 तास आपण घालवूया, व्यवस्थित शिकून घेऊया. कारण तुम्हाला नाही कळलं तर मी इथे बसून काहीही उपयोग होणार नाही. तुम्हाला कळणं फार महत्वाचं आहे. 1 नंबर मेष, 2 नंबर वृषभ. हे गणित आता कळलं पाहिजे. 1 नंबर म्हटलं की मेष आला, 2 नंबर म्हटलं की वृषभ आला. हे गणित आता कळलं पाहिजे. 3 नंबर मिथुन. लिहून घ्या एका पेजवरती, त्याशिवाय कळणार नाही. तसं आम्ही ग्रुपवरती लिहून पाठवूच. ह्याचा फोटो सुद्धा ग्रुपवरती पाठवून द्या. तुमचा मोबाईल फ्री असेल तर लगेच ग्रुपवरती याचा फोटो व्यवस्थित असा काढून पाठवून द्या. 4 नंबर कर्क. लिहून घ्या पटापट. 5 नंबर सिंह. जे प्रवासात असतील, इकडे तिकडे असतील, त्यांनी लिहून घेऊ नका. आम्ही ग्रुपवर टाकणार आहोत. जे लोक लिहून घेत आहेत त्यांना लवकर साध्य होईल, कारण लिहून घेतल्यामुळे एका वेळेला 3-4 प्रक्रिया होतात. डोळ्यांनी बघितलं जातं, मेंदूमध्ये हालचाल निर्माण होते, हाताची हालचाल होते, म्हणून आपल्याला ते आत्मसात करायला सोपं जातं. 6 नंबरची राशी आहे कन्या. 5 नंबरचे राहिला. 5 नंबरची राशी आहे सिंह. 6 नंबर कन्या. 7 नंबर तुला म्हणा किंवा तूळ म्हणा. 8 नंबरचे आहे वृश्चिक. 9 नंबर आहे धनु. 10 नंबर आहे मकर. 11 नंबर आहे कुंभ आणि शेवटची राशी 12वी आहे मीन. आता रिव्हिजन साठी सांगतो. मेष म्हणजे मेंढा, लक्षात ठेवण्यासाठी. 1 नंबर मेष मेंढा, 2 नंबर वृषभ बैल, 3 नंबर मिथुन, 2 मेल फिमेल असं किंवा 2 छोटीशी बाळ एकमेकाशी मिथून आलेले आहेत. कर्क खेकडा, सिंहच. 6 नंबर कन्या, छोटीशी एक कन्या बालक मुलगी. 7 नंबर तराजू तुळा. 8 नंबर वृश्चिक विंचू. 9 नंबर धनु म्हणजे धनुष्यबाण. मकर म्हणजे मगर. कुंभ म्हणजे मटका हंडा आणि मीन म्हणजे मासा. एवढं लक्षात ठेवलं तरी, अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तरी अतिशय महत्वाचं होईल, कारण हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. 3 नंबर म्हटलं की मिथून पटकन लक्षात आलं पाहिजे आपल्या. 1 नंबर म्हटलं की मेष लक्षात आलं पाहिजे. मी माझी थोडीशी शिकवण्याची पद्धत वेगळी आहे आणि डायरेक्ट तुम्हाला शिकवतोय, कारण हे शिकून घेतल्याशिवाय आपल्याला पुढचं काहीही कळणार नाही, अजिबातच कळणार नाही. हा बेसच आहे आणि अजून बऱ्याचशा गोष्टी शिकवायच्या आहेत. पंचांगाकडे यायचं आहे, फंडामेंटल शिकवायचं आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला या गोष्टी सांगत आहे. हा तर आपल्याला 3ऱ्या-4थ्या आठवड्यात शिक्षणासाठी येईल, परंतु आत्ताच शिकवतोय, कारण तुमचं जर तोंडपाठ नाही झालं तर तुम्हाला काहीही कळणार नाही. म्हणून अर्थ जोडायचा असेल, कुंडली वाचन करायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. माझ्या मुलांसारखीच तुमच्या सुद्धा मुलांची जर का लग्नाची वय झाली असतील आणि लग्नाची नोंदणी कुठल्या विवाह संस्थेत करावी बरं, हा प्रश्न जर का तुम्हाला सुद्धा पडला असेल तर आत्ताच कटके गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली हृदयस्पर्श विवाह मंडळ या संस्थेशी संपर्क साधा. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, QR कोड स्कॅन करा, नावाची नोंदणी करा आणि तुमच्या मुलांची सुखी संसाराची स्वप्न बघायला लगेच सुरुवात करा. आता आपल्याला
12 राशी आणि 12 राशीचे 12 नंबर हे कळलं. आता राशीचे मालक, मग राशीचे मालक कोण आहेत? तर राशीचे मालक आहेत ग्रह. मग ग्रह किती आहेत? तर सुरुवातीला कळलं की 7 ग्रह आहेत, त्याच्यानंतर कळलं की 9 ग्रह आहेत आणि त्याच्यानंतर कळलं की 12 ग्रह आहेत. तर सुरुवातीला 7 ग्रह आहेत हे कसं कळलं? तर सुरुवातीला सूर्य चंद्र तर हे सरळ सरळ स्पष्ट दिसत होते. मग सूर्य चंद्र काही ग्रह आहेत का? तर ऍस्ट्रॉलॉजी आणि ऍस्ट्रॉनॉमी हे अलग विषय आहेत. जिथपर्यंत गॅलिलिओ कॉपर्निकस होते तिथपर्यंत ऍस्ट्रॉलॉजी आणि ऍस्ट्रॉनॉमी हे एकच होतं. परंतु गॅलिलिओस आणि कॉपर्निकस येऊन गेल्यानंतर मात्र 2 वेगवेगळे प्रकार भिन्न झाले. ऍस्ट्रॉलॉजी वेगळं झालं आणि ऍस्ट्रॉनॉमी वेगळं झालं. ऍस्ट्रॉनॉमी नासाने घेतलं, ते त्यांच्यावरती रिसर्च करू लागले. त्यापैकी ऍस्ट्रॉलॉजी वेगळं झालं आणि त्यातून हटवल्यामुळे ऍस्ट्रॉलॉजीची व्हॅल्यू कमी झाली. परंतु आजही ऍस्ट्रॉलॉजीला खूप महत्व आहे. त्याप्रमाणे घटना घडतात आणि त्या ग्रहांचा आपल्या शरीरावरती प्रभाव पडत असतो. आता सूर्य पहिला 1 नंबरचा ग्रह आहे सूर्य, 2 नंबरचा आहे चंद्र, 3 नंबरचा आहे मंगळ, 4 नंबर आहे बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो हे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ हे 400-300 शतकापासून ते उदयास आलेले ग्रह आपण असं समजू. म्हणून त्याचं फळ 100% आपल्याला कशा पद्धतीने आहे त्याचा अजून 100% रिसर्च झालेलं नाही. त्यामुळे आपण त्या 3 ग्रहाबद्दल शिकायचंही नाही आणि जास्त खोलात जायचंही नाही. आम्हालाही जेवढं माहिती आहे तेवढं आम्ही आपणास सांगणार आहे. युरेनस, नेपच्यून आणि प्लुटोची माहिती पूर्ण आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु ते ग्रह आहेत असं आपण डायरेक्टली सिद्ध करू शकत नाही आणि त्याचं प्रिडिक्शन 100% असं आहे. आतापर्यंत तरी असं आपल्याला कळलेलं नाही. त्यामुळे आपण युरेनस, नेपच्यून आणि प्लुटोवरती जास्त 100% भरोशावर विश्वासावर राहायचं नाही. तसंच एखाद्याने जर तुम्हाला विचारलं का हे 9 ग्रह दिसतात का? तर हो आपण म्हणू त्यापैकी सूर्य चंद्र हे दिसतात. राहू केतू दिसतात का? तर राहू केतू हे ग्रह दिसत नाहीत. मग हे राहू केतू कोण आहेत? तर राहू केतूची कथा आहे, वेगळी आहे, मी पुढे कधीतरी सांगेन. राहू आणि केतू हे छायाग्रह आहे. छायाग्रह म्हणजे काय? तर ते एक्सेल बिंदू आहे, एक्सेल पॉइंट आहे. एक्सेल पॉइंट कसे आहे? तर असा एक बॉल धरला आणि बॉल मधून फिरतोय किंवा सायकलचं व्हील आहे ते फिरतंय. तर सायकलचं व्हील कोणाभोवती फिरतंय? तर त्या सायकलच्या व्हीलच्या बरोबर मधोमध एक एवढ्याच आकाराचं आणि एवढंच लांबट असं इकडे एक नट आणि इकडे एक नट लावून ठेवलेला एक एक्सेल असतो. त्या एक्सेल भोवती तो व्हील फिरत असतो. त्याच पद्धतीने पृथ्वी मध्ये फिरते आणि वरती एक एक्सेस पॉइंट आहे आणि खाली एक एक्सेल पॉइंट आहे. वर एक नट बोल्ट लावलाय असं समजू आणि खाली एक नट लावलाय असं समजू. हे जे 2 नट आहेत हे नट म्हणजेच राहू आणि केतू आहेत. ज्या ठिकाणी आपण एखादं व्हील फिरवतो त्या ठिकाणी जी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा दिसत नाही, परंतु ती ऊर्जा मात्र तिथे निर्माण होते आणि काहीतरी क्रिएट होतं. त्या क्रिएटला आपण राहू आणि केतू अशी नावं दिलेली आहेत. हे छायाग्रह आहे. अपघात होणे, मृत्यू होणे, अचानक संकट येणे हे सगळं राहू केतूच्या ब्लॅक न दिसणाऱ्या ग्रहामुळे घडतं. आता हे कसं घडत असेल तर याचा काही सायंटिफिकली टेम्परामेंट मध्ये काही त्याचा संशोधन झालेलं आहे का? तर झालेलं आहे की सुरुवातीला एक मोठा गोळा फिरत होता, तो फिरता फिरता फुटला, त्याचे छोटे छोटे तुकडे झाले, त्याला ग्रह नक्षत्र तारे अशी नावं दिली गेली. या सर्व ग्रहांना एकमेकाभोवती फिरायला लागल्यामुळे त्यांच्यामध्ये स्वतःच एक ग्रॅव्हिटेशन निर्माण झालं आणि ग्रॅव्हिटेशन निर्माण झाल्यानंतर हे ग्रॅव्हिटेशन पृथ्वीवरती पडायला लागलं आणि एकमेकाच्या ग्रॅव्हिटेशनच्या फोर्सच्या रेजमुळे ते आदंत्री ग्रह एकमेकाभोवती फिरायला लागले.
मग पृथ्वीवरती सुरुवातीला आग होती, आग विझवण्यासाठी 71% पाणी ओतावं लागलं. पृथ्वी शांत झाली. मग पृथ्वी शांत झाल्यानंतर तिथे निसर्ग निर्माण व्हायला सुरुवात झाली. तर त्यामध्ये पृथ्वी शांत झाली, मग सृष्टी निर्माण झाली, मग दृष्टी निर्माण झाली. मग दृष्टी निर्माण झाल्यानंतर एक डोळे नावाचं एक इक्विपमेंट तयार झालं. मग ते बसवायचं कुठे म्हणून एकपेशीय प्राणी बनवला गेला. एकपेशीय प्राणी म्हणजे अमिबा. अमिबा आपल्या सर्वांना माहिती आहे. पृथ्वीवरती सुरुवातीला अमिबा निर्माण झाला, म्हणजेच एकपेशीय प्राणी निर्माण झाला. मग बहुपेशीय प्राणी, मग अनंतपेशीय प्राणी, मग माकड, मग गोरिला माकड, मग आदी मानव आणि मग मानव, अशी रचना पृथ्वीवरती निर्माण झाली. आता हे सूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह, त्यापैकी एक पृथ्वी ग्रह. या पृथ्वी ग्रहावरती एवढे सगळे निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. हे आपल्याला चार्ल्स डार्विनने समजावून सांगितलं. लॉ ऑफ इव्हॉल्युशन, यालाच मराठीमध्ये आपण उत्क्रांती सुरू झाली. आणि उत्क्रांती सुरू झाल्यानंतर मग प्रगतशील मानव पृथ्वीवरती निर्माण झाले. मग प्रगतशील मानव पृथ्वीवरती निर्माण झाल्यानंतर त्यांच्या लक्षात असं येऊ लागलं की या पृथ्वीवरती सातत्याने 3 घटना घडत आहेत. कोणत्या घटना घडत आहेत? तर एक आपला जन्म होतोय, दुसरं आपण कसं तरी जगतोय, आणि तिसरं आपला मृत्यू होतोय. एक झाड उगवतंय, काहीतरी दिवस टिकून राहतंय आणि त्याच्यानंतर ते मरून जात आहे. पुन्हा त्या ठिकाणी ते बीज पडतंय आणि दुसरं काहीतरी निर्माण होत आहे. तर हे सगळं कशामुळे होत आहे? तर सूर्याच्या प्रकाशामुळे होत आहे, हे पूर्वजांच्या लक्षात आलं. आणि त्यांना सर्व जीवांचा पोषक करणारा एक ग्रह सूर्य आहे आणि तो देव आहे असं संबोधन केलं गेलं. बघा, आपण काही नाही, पण आपले पूर्वज किती हुशार होते बघा. आता आपल्या लक्षात येईल की सूर्याच्या प्रकाशामुळे वनस्पती निर्माण होतात. सूर्याच्या प्रकाशामुळे प्रत्येक प्राण्याला अन्न मिळतं, आपल्याला सुद्धा त्याच पद्धतीनं अन्न मिळतं. आपल्याला डी व्हिटॅमिन सुद्धा सूर्यप्रकाशामुळेच मिळतं. म्हणजे पूर्वजांनी किती सखोल अभ्यास करून ज्योतिषशास्त्राचा जनक आणि देवता सूर्यदेवाला मानलेले आहे हे आपल्या लक्षात येतं. असे किती सूर्य आहेत? म्हणजे एक मोठा सुरुवातीला गोळा होता. तो गोळा जेव्हा सुरुवातीला फुटला तेव्हा असे 12 सूर्य निर्माण झाले आणि 12 सूर्याच्या बाजूला पृथ्वीसारखे असे छोटे 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 ग्रह निर्माण झाले. त्यापैकी आपण सूर्यमालेतील फक्त आपण 7 ग्रह घेतलेत आणि ज्या ज्या ग्रहांना आपण पाहत नव्हतो, जे जे ग्रह लांब होते ते आपण विचारात घेतले नाही. म्हणजे पृथ्वीपासून पृथ्वीच्या बाजूला जे जे ग्रह फिरतात त्याच ग्रहांचा फक्त आपण मानवी जीवनासाठी उपयोग होतो का यासाठीच आपण त्याच्यावर अभ्यास केला. आणि पूर्वजांनी आपल्याला त्या 7 ग्रहांचंच फक्त आपल्याला ज्ञान समजावून सांगितलेलं आहे. आणि पुन्हा राहू केतूचं असं मिळून टोटल 9 ग्रहांचं आपल्याला पूर्वजांनी ज्ञान समजावून सांगितलेलं आहे. आणि या 9 ग्रहावरतीच अख्खं ज्योतिषशास्त्र अवलंबून आहे. अख्खं ज्योतिषशास्त्र कशावरती अवलंबून आहे? तर त्या 9 ग्रहावरती, 12 राशीवरती आणि 27 नक्षत्रावरती, एवढ्यावरतीच फक्त ज्योतिषशास्त्र अवलंबून आहे. याचाच आपल्याला या गोष्टी तोंडपाठ पाहिजे. बाकीच्या 27 नक्षत्र आहेत त्याविषयी सुद्धा माहिती सांगणार आहे. पण 27 नक्षत्र तुमची तोंडपाठ नाही झाली तरी चालतील, परंतु नंबर कोणती राशी कोणत्या नंबरची आहे ती महत्वाची आहे आणि ती राशी आपणास कळणं गरजेचं आहे. आणि इकडे 7 ग्रह कोणते आहेत ते कळलं गेलं पाहिजे. त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे सूर्यदेवता ही सर्व जीवांची प्रेरक आहे, तारक आहे आणि मारक सुद्धा आहे. त्यामुळे सूर्याला सर्वप्रथम आधिपत्य दिलं गेलं आणि त्याच्यानंतर मग चंद्राला आधिपत्य दिलं गेलं. कारण चंद्रप्रकाश सुद्धा सूर्याचा थेट प्रकाश चंद्रावरती पडतो आणि चंद्रावरून रिफ्लेक्ट होऊन पृथ्वीवरती येतो
आणि पृथ्वीवरती ते रिफ्लेक्शन जे चंद्राचं आहे ते समुद्राला भरती ओहोटी आणतं. शिवाय जे वनस्पती आहेत, वनस्पतीमध्ये धान्यामध्ये त्याच्यात कणखरता आणण्यासाठी चंद्रप्रकाश अतिशय महत्वाचा असतो. म्हणून वनस्पतींना फुलवण्यासाठी चंद्रप्रकाश रात्रीचा खूप मोठ्या प्रमाणात काम करत असतो. त्यामुळे चंद्र आणि सूर्य हे आपले दोन डोळे आहेत ज्योतिषशास्त्राचे, असं म्हटलं गेलेलं आहे. आणि ते दुसरं चुकीचं काही नाही, ते सत्य आहे. म्हणून चंद्र आणि सूर्य हे आपले दोन डोळे आहेत. आता जेव्हा आपण प्रॅक्टिस करणार, कुंडली बघणार, त्यामध्ये सुद्धा आपल्याला चंद्र आणि सूर्य हे डोळेच आहेत हे सिद्ध होईल, त्यावेळेला ते कळेल. आता मात्र एवढं लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. आता आपण पुन्हा त्या मूळ विषयावरती येऊ. सुरुवातीला जेव्हा पृथ्वीवरती प्रगतशील मानव निर्माण झाले त्यावेळेला त्यांनी खगोलीय शास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात केली. आता त्यावेळेला दुर्बीण होती का? नव्हती. मग गॅलिलिओ आणि कॉपर्निकसनी जेव्हा दुर्बिणीतून पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे सत्य आहे. मग हे सत्य कुठलं? आचार्य भट्ट यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये, आचार्य संहिता नावाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे की रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार अशी 7 नावं दिलेली आहेत. आपण आठवडा म्हणतो पण 8 दिवस नाहीये, कारण त्याच दिवशी आपण असतो म्हणून त्याला आठवडा म्हणतो. आठवड्याचे दिवस 7, पण आपण आठवडा का म्हणतो? तर आपण त्या दिवसापासून मोजत असतो, त्या दिवशी संपवत असतो. म्हणजे 8व्या दिवशी मोजत असतो, 8व्या दिवशी संपवत असतो. म्हणून आठवड्याचे मूळ दिवस 7च आहेत. कोणते? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि पुन्हा रविवार. पुन्हा रविवार पासून स्टार्ट करतो. हे आचार्य भट्ट नावाच्या महर्षींनी हे त्यांच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं होतं. आणि हेच ज्ञान गॅलिलिओ आणि कॉपर्निकसनी वाचलं. ते एवढे महान संतच म्हणूया आपण त्यांना, जरी सायंटिस्ट असले तरी ते एक प्रकारचे संतच होते. पण त्यांनी हे ज्ञान आत्मसात करण्यासाठी त्यांना संस्कृत शिकावं लागलं. ते संस्कृत शिकले आणि त्यांनी हे ज्ञान आत्मसात केलं. आणि त्यांच्या लक्षात आलं की आचार्य भट्टांनी जे संडे, मंडे, ट्युसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे हे नावं दिलेले आहेत हे परफेक्ट आहेत. म्हणून त्यांनी जे चंद्र, सोम हाच क्रम आहे, सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, त्याच पद्धतीने नावं दिली. आणि त्यांनी फक्त इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलं आणि त्यांच्या पद्धतीने संडे, मंडे, ट्युसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे अशी नावं दिली गेली. बाकी काही नाही केलं, जसंच्या तसं ठेवलं. आणि हे सर्व नावं गॅलिलिओ आणि कॉपर्निकसनी स्वतःच्या नावाने प्रसिद्ध केली. आणि म्हणून त्यांच्या नावाने हे आपण आज जे काय आहे ते शिकतो पुस्तकामध्ये. परंतु हे मूळ प्राचीन ग्रंथातून जवळजवळ हजारो लाखो वर्षापूर्वीचं नॉलेज आपल्या भारतात आहे. दुर्बीण बनवली यांनी आणि दुर्बिणीतून पाहिलं. मग महर्षी आचार्य भट्ट किंवा मागाशी जे मी तत्ववेत्ते सांगितले या सर्वांनी कसं पाहिलं असेल? तर दूरदृष्टी किंवा आय विजन पॉवर मोठी असते, प्रत्येकाचे सेम नसते. काही लोकांना लांबचं दिसतं, काही लोकांना थोडंसं जवळचं दिसतं, तर काही लोकांना खूपच लांबचं दिसतं दुर्बिणीसारखं. किंवा काही लोकांना आपल्याकडे प्राचीन ग्रंथातून असं लिहिलेलं आहे की ध्यान धारणेतून सुद्धा समजतं. म्हणजे आपण सूक्ष्म देहाने एखाद्या ठिकाणी आपल्याला ध्यान धारणेतून जाता येतं. हेच आताच्या सर्व आचार्यांनी आणि महर्षींनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आपल्याला दशा महादशा कळल्या पाहिजेत. आपल्याला आपल्या कुंडलीचं वाचन करता आलं पाहिजे. आपल्याच नाही तर आपल्या घरातल्या सर्वांच्या कुंडलीचं वाचन करता आलं पाहिजे. दशा महादशा कोणत्या आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. लग्नाचे मुहूर्त आपल्याला काढता आली पाहिजेत. बारशाचे मुहूर्त आपल्याला काढता आली पाहिजेत. त्याच पद्धतीने छोट्या मोठ्या गोष्टीसाठी कुठल्या तरी ज्योतिषाकडे जायचं आणि त्यांना सांगायचं आणि मग ते आपल्याला मुहूर्त काढून देतात, हे सुद्धा आपल्याला घरच्या घरी काढता आलं पाहिजे. तर एवढ्या उद्देशाने आपण हे नॉलेज स्वीकारण्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत. तर आपणाला
अशाच पद्धतीने नॉलेज ग्रहण करायचं आहे. सर्वजण लाईन वरती आहेत का? जरा बघा, थोडस एकमेकांना जाग करा. पुन्हा रिव्हिजन साठी 1 नंबरची राशी सांगा कोणीतरी. मेष. 1 नंबरची राशी मेष. 5 नंबरची करेक्ट. 10 नंबरची मकर. बर, आता वृश्चिक म्हटल्यानंतर किती नंबर लिहिणार? हा, आता वृश्चिक लिहायचं नाही. हा, वृश्चिक नाही लिहायचं, 8 लिहायचं त्याच्याऐवजी. म्हणजे 8 लिहिलं की तिथे वृश्चिक आलं, ते असं समजून घ्यायचं आहे सगळं. ग्रहांचं काय लक्षात ठेवणं सोपं आहे. आता जे मी शिकवणार आहे थोडं पुढचं, ते थोडस क्रिटिकल होणार आहे. ते थोडस लक्षात ठेवायचं आहे, कारण आजचा फंडामेंटल बेसवरती हेच फार महत्वाचं आहे. नाही नाही नाही, मी सांगणार आहे. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये जे प्रश्न पडलेले आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणारच आहे. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणारच आहे. पण आता कसं असतं की आपल्याला थोडीफार माहिती असते ना, त्यामुळे आपल्याला वाटतं की हे विचारावं, ते विचारावं, ते विचारावं. तर सिस्टमॅटिकली गेला तर सगळं कळणार आहे. म्हणूनच म्हटलं की आपल्याला जे काही प्रश्न पडलेले आहेत ते साईडला एका पेज वरती प्रश्न लिहून ठेवा. कारण प्रश्न पडल्याशिवाय आपल्याला कळत नाही. जेवढे तुम्ही प्रश्न विचारणार तेवढ्या आपल्याला प्रमाणामध्ये ज्ञान उपलब्ध होणार, हे लक्षात ठेवा. प्रश्न पडलेच पाहिजेत आणि निश्चित प्रश्न पडले पाहिजेत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण मिळवून घेऊ, किंवा तुम्ही प्रश्न जरी इथे नाही विचारता आला, वेळ नाही मिळाला, तरी ग्रुपवर सुद्धा टाकू आणि ग्रुपवरचे ते प्रश्न विचारून मग दुसऱ्या सेशनला आपण त्याची उत्तरं देऊ. सगळं प्रश्न पडले पाहिजेत, मात्र प्रश्न तुम्हाला लिहिता आले पाहिजेत, त्याशिवाय नॉलेज वाढणार नाही. हा, आता तेच सांगत होतो, त्याच विषयावरती होतो. ताईने विचारलं की तेच थोडस आता क्रिटिकल होत आहे. क्रिटिकल होत आहे म्हणजे काय, ओझं वाढत आहे, मेमरीचं ओझं वाढत आहे. आता 1 नंबरची राशी मेष. पेज वरती लिहायला घ्या. 1 नंबर राशी मेष. मेष राशीचा मालक स्वामी कोण? कोणाला माहिती आहे का? मेष राशीचा मालक कोण हे कोणाला माहिती आहे का? स्वामी. हा, मंगळ. बरोबर. मेष राशीचा मालक मंगळ, स्वामी मंगळ असं लिहा. आता मालक म्हणजे स्वामी असा शब्द आम्ही वापरणार. मेष राशीचा स्वामी मंगळ. आता हे पाठ करून ठेवायचं आहे. मेष राशी 1 नंबर म्हणजे मेष, आणि मेष राशीचा मालक मंगळ. मंगळ हे त्याच्या पुढे लिहा. लिहून झालं? आता एक एक पॉइंट व्यवस्थित समजून घेऊया. दुसरा आहे वृषभ. वृषभ राशीचा मालक कोण? कोण सांगेल? शुक्र. करेक्ट. आता मिथुन राशीचा मालक कोण सांगताय? बुध. हा, मिथुन राशीचा मालक बुध. मिथुन राशी म्हटली की बुध बुद्धिमान राशी असते. ते फार एकमेकाला सांभाळून घेतात, त्यांचं सिंबॉलच आहे एकमेकांजवळ आलेलं. तर असे लोक फार सांभाळून घेतात. मिथुनचा बुध. कर्क राशीचा मालक कोण आहे सांगेल? चंद्र. बरोबर. कर्क राशीचा मालक चंद्र. कर्क राशीचा स्वामी चंद्र. कर्क राशी कशी ओळखायची? किती नंबरनी ओळखायची? कर्क राशी किती नंबरनी ओळखायची? कर्क राशी लिहायच्या ऐवजी 4 नंबर लिहायचा. बरोबर. म्हणजे कर्क राशी लिहायची नाही, पण 4 नंबर लिहिला की समजायचं की ही कर्क राशी आहे. तसंच सिंह राशीचा मालक कोण? रवी. सूर्य. करेक्ट. रवी. सिंह म्हटलं की सूर्य आठवायचा. आता कसं आठवायचं? सिंह म्हणजे बलाढ्य, ताकदवान कोण आहे ग्रहमंडळामध्ये? सगळ्यात सूर्य. म्हणजे सिंह म्हटलं की सूर्य लगेच आठवायचं. कन्या राशीचा मालक कोण आहे? पुन्हा हा, आता तुम्ही म्हणाल मिथुनला पण बुध आणि कन्याला पण बुध कसा? तर आहे, ते पुढे मी सांगणार आहे कशासाठी. ते वाटून घेतलेले आहेत राशी. 7 राशी आहेत, 12 राशी आहेत आणि 7 ग्रह आहेत. त्यामुळे
ते पुरवण्यासाठी पुन्हा ते रिपिटेशन मध्ये आलेलं आहे. म्हणून पुन्हा कन्या राशीचा मालक बुध आहे. तुला राशीचा मालक कोण? तुला राशीचा मालक शुक्र. तुला राशीला पुन्हा शुक्र आलेला आहे. म्हणजे तुला राशीचा मालक शुक्र हे आहे. हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. थोडस मेमरी फुल झाल्यासारखं वाटेल, पण काही काळजी करू नका, हे पाठ होणार आणि हे पाठ झालंच पाहिजे. आजचं सेशन पाठांतर नाही झालं तर पुढचं मला काहीही शिकवता येणार नाही. म्हणजे तुम्हाला ते मी शिकवेन, पण तुम्हाला ते कळलं पाहिजे म्हणून मी वारंवार रिपीट मध्ये घेतोय. बोला. घेता येईल. कन्या राशीचा मालक बुध, तुला राशीचा मालक शुक्र, वृश्चिक राशीचा मालक. वृश्चिक म्हणजे काय? वृश्चिक म्हणजे कशाचं सिंबल आहे? विंचू. बरोबर, विंचू. हे पटापट थोडस आता लक्षात आणलं पाहिजे. हे फंडामेंटल आहे. वृश्चिक राशीचा मालक मंगळ. चुकलं तर चुकू द्या, चुकण्यासाठीच आपण इथे बसलेलो आहे. काही प्रॉब्लेम नाही, बिंदास बोला. चुकलं गेलं पाहिजे. वृश्चिक राशीचा मालक मंगळ. धनु राशीचा गुरु. करेक्ट. धनु राशीचा मालक गुरु आहे. लिहून ठेवा, आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. मकर राशीचा मालक शनी. करेक्ट. मकर राशीचा मालक शनी आहे. आणि कुंभ राशीचा पुन्हा शनीच आहे. हे लिहून ठेवायचं, लक्षात ठेवायचं. आणि मीन राशीचा मालक गुरु. आता रिव्हिजन, आता पहिल्यापासून. मेष राशीचा नंबर किती? 1. स्वामी मंगळ. वृषभ राशी किती नंबरची आहे? 2. त्यांचा स्वामी बरोबर. मिथुन राशी किती नंबरची आहे? 3 नंबर. त्यांचा मालक कोण आहे? बुध. मीन राशी किती नंबरची आहे? मीन. त्यांचा मालक कोण आहे? स्वामी गुरु. कुंभ राशी किती नंबरची आहे? 11. त्यांचा मालक कोण आहे? शनी. हा. वृश्चिक राशी किती नंबरची आहे? 8. त्यांचा स्वामी हा. आता हे सगळं लक्षात ठेवायचं. आता कसं लक्षात ठेवायचं हे तुमच्या लक्षात आलं. एवढाच फॉर्मेट आहे. एवढ्या फक्त फॉर्मेट वरती अख्खं ज्योतिषशास्त्र शिकता येतं. अगदी सोपं आहे. त्याच्यासाठी पंचांग शिकायची आवश्यकता नाही. शिकलं पाहिजे. आपल्याला मुहूर्त काढता आलं पाहिजे. आपल्याला डोहाळ जेवणाचा एखाद्याला मुहूर्त देता आला पाहिजे. घरच्या घरी हे सगळं कळलं पाहिजे. परंतु एवढं सोपं ज्योतिषशास्त्र आहे. आज मी कुंडली मांडेपर्यंत तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. फक्त ओझं होऊ नये या उद्देशाने मी रिपिटेशन घेतोय. आज आपल्याला एवढं जरी कळलं तरी खूप झालं. हा. राहू केतू नाहीत. बरोबर आहे. राहू केतू हे कोणाचे? हे मालक नाहीत, स्वामी नाही. हा, नाहीत. परंतु काही पुरातन काळापासून कोणत्याही ऋषीमुनींनी राहू केतूला स्वामी बनवलेलं नाही. परंतु सांप्रत काळातील काही ज्योतिषांनी मिथुन राशीला राहू बनवलेलं आहे. मिथुन राशीचा मालक राहू असं समजतात. परंतु राहू केतू हे अननोन ग्रह आहे. ते ब्लॅक शॅडो आहे. त्यामुळे ते कोणाचे स्वामी असू शकत नाहीत. राहू केतू हे फक्त ब्लॅक अँड ब्लॅकच राहतात. त्यामुळे तुर्तास आपण ते कोणाचेही स्वामी नाहीत असंच आपण धरू. त्याच्यानंतर खाली युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो सुद्धा आहेत. ते सुद्धा पुरातन काळाच्या ज्योतिषाच्या फल ज्योतिषाप्रमाणे किंवा पारंपरिक ज्योतिषाप्रमाणे ते नाहीत. आणि कृष्णमूर्ती पद्धतीत सुद्धा ते नाहीत. त्यामुळे राहू केतू हे कोणाचे मालक नाहीत. परंतु तुम्हाला घ्यायचंच असेल तर मिथुन राशीचा मालक राहू आहे एवढं घेऊ शकता. एवढं संशोधन झालेलं आहे. आता एवढं तर आपल्याला समजलं. परंतु प्रत्येक ग्रह शरीरामध्ये आपल्या कसा काय
आपल्याला त्रास देतो किंवा आपलं भलं करतो, याविषयी मी आज सांगणार आहे आणि आजचा विषय आपण संपवणार आहे कुंडली मांडू. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे या संपूर्ण विश्वामध्ये एक मोठा गोळा फिरत होता, त्याला ब्लॅक होल म्हणायचं. ब्लॅक होल म्हणजेच विश्व, विष्णू, वैश्वानर, विश्वाचा नर, नारायण, विष्णू, विश्व. लक्षात आलं? पूर्वजांनी किती सिस्टमॅटिकली नावं दिलेली आहेत. विष्णू म्हणजे काय? तर या संपूर्ण ब्लॅक होल जे आहे त्याला विष्णू म्हटलेलं आहे. विष्णू म्हणजे 4 हातांनी 2 पायावरती उभा राहिलेला असं नाही. विष्णू म्हणजे विश्व, विष्णू, विश्वाचा नर, नारायण, विष्णू असं गणित आहे. ते आपल्याला समजावं आणि आपल्याला शीघ्र प्रसन्नता मिळावी या उद्देशाने पूर्वजांनी अशा प्रकारची चित्र करून ठेवलेली आहेत की ती देवता आपल्याला त्या हिशोबाने कळते. या संपूर्ण विश्वामध्ये एक मोठा गोळा फिरत होता, फिरता फिरता फुटला, त्याचे छोटे छोटे तुकडे झाले, त्याला ग्रह नक्षत्र तारे अशी नावं दिली गेली. त्यापैकी एक पृथ्वी ग्रह निवडला. पृथ्वी ग्रहावरती सुरुवातीला आग होती. आग विझवण्यासाठी 71% पाणी ओतावं लागलं. मग एकपेशीय प्राणी निर्माण झाला, मग बहुपेशीय, मग अनंतपेशीय, मग माकड, मग गोरिला माकड, मग प्रगत मानव पृथ्वीवरती निर्माण झाले. मग पृथ्वीवरती जो प्रगत मानव निर्माण झाला त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता आणि त्याचा देव कोणता, तर हे सगळं त्याच्यासाठी अननोन होतं. म्हणून त्यांनी विचार केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की काहीतरी निर्माण होतंय, काहीतरी दिवस टिकून राहतंय आणि त्याच्यानंतर नष्ट होतंय. या 3 गोष्टींना आपल्या पूर्वजांनी 3 नावं दिली. उत्पत्ती, स्थिती आणि लय. निर्माण करणे, टिकवून ठेवणे आणि नष्ट करणे. या 3 प्रक्रियेलाच इंग्लिश मध्ये म्हणतात जनरेटर, ऑपरेटर अँड डिस्ट्रॉयड. GOD. गॉड निर्माण झाला. किती सोपं गणित आहे बघा, पण आपण फार अवघड करून ठेवतो. इकडे आ म्हणजे येणे, ला म्हणजे लागून राहणे, हा म्हणजे हाफिज, अल्लाह हाफिज म्हणतात ना, हाफिज जाणे. अल्लाह हा निर्माण झाला. आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या नॉलेज प्रमाणे वेगवेगळे धर्म, प्रांत असे निर्माण होत गेले, संघटना निर्माण होत गेल्या, एक कम्युनिटी निर्माण होत गेली आणि त्या पद्धतीने त्यांचं नॉलेज त्या पद्धतीने वाढत गेलं. तर हे आपल्याला सगळं वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी म्हणून मी विश्व, विश्वानर, वैश्वानर, विष्णू असं सांगितलं. आता पृथ्वीच्या बाजूला जे फिरणारे 7 ग्रह आहेत त्याचा अभ्यास केला. त्यांच्यानंतर असं लक्षात आलं की मी आता सायंटिफिकली सांगतोय, मगाशी जे सांगितलं ते संहितेनुसार सांगितलं, ऋषी मुनींच्या अभ्यासानुसार. आता मात्र मी तुम्हाला सायंटिफिकली टेम्परामेंट मध्ये सांगतोय. पृथ्वीच्या बाजूला 7 ग्रह अदंतरी फिरतायत. पृथ्वी सुद्धा अदंतरी फिरते, म्हणजे त्यांना कोणी बांधून ठेवलेलं नाही. त्यांच्या एकमेकाच्या ग्रॅव्हिटेशनच्या फोर्समुळे ते एकमेकाभोवती फिरत आहेत. मग पृथ्वीच्या बाजूला जे ग्रह फिरत आहेत त्या ग्रहांच्या ग्रॅव्हिटेशनच्या फोर्सच्या रेज पृथ्वीवरती आहेत. पृथ्वीवरती आपण आहे, आपलं शरीर आहे, आपल्या शरीरामध्ये रक्त आहे आणि रक्तामध्ये लोह नावाचा एक प्रकार आहे. आणि त्या ग्रॅव्हिटेशनच्या फोर्सच्या रेज पृथ्वीवरती येतात आणि आपल्या रक्तातील लोहाला आपल्याकडे आकर्षित करतात. मग या वेळेला रक्तातील सेल्स डिस्टर्ब होतात आणि त्या फिरत फिरत मेंदूपर्यंत जातात आणि बायोकेमिकल रिॲक्शन्स बनवतात. मग जेव्हा जेव्हा ग्रहमान फिरतो किंवा उलटसुलट होतं तेव्हा तेव्हा आपणच आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अशी काही केमिकल्स तयार करतो की त्या केमिकल्समुळे सकाळी आपण चांगलो होतो, दुपारी चिडचिड झाली, संध्याकाळी पुन्हा फायटिंग झाली, पुन्हा रात्री शांत झोप येत नाहीये, जेवत नाहीये, ताट फेकून देतोय, तांब्या फेकून मारतोय, किंवा आता शांत झालाय, काल असा एवढा वाईट वागला आणि आज मंदिरात जाऊन प्रार्थना करतोय. म्हणजे हे का असं आपल्याला थोड्या थोड्या वेळाने आपलं मन चेंज होतं, थोड्या थोड्या वेळानं
आपली मेंटॅलिटी चेंज होते. आता राग आला पण आता आपण सॉरी म्हणतोय, असं का होतंय? तर त्यावेळेला जे वातावरण निर्माण झालं त्या वातावरणाचा इफेक्ट एवढा आपल्या शरीरावरती होतो. कसा होतो अजून सायंटिफिकली टेम्परामेंट मध्ये आपण सांगणारच आहोत. ते समजून घेणं फार आवश्यक आहे. कारण आपल्याला जर कोणी एखादं विचारलं की काय रे तुम्ही ग्रह सांगता, ग्रह तर एवढ्या लांब आहे, त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती मेंदूवरती कसा पडेल, तर त्याला आपल्याला व्यवस्थित समजून सांगता आलं पाहिजे. हे माझं आणि माझ्या दोन गुरुजींच्या गुरुजींचं असं मिळून हे शोध आहे, हे सर्च आहे. ज्यांना डाऊट वाटतोय त्यांनी रिसर्च करावा असं माझ्या गुरुजींनी सुद्धा सांगितलं आणि त्या गुरुजींच्या गुरुजींनी पण सांगितलं. त्यामुळे हे सर्च आहे. हे सर्च आमच्याकडे राहू द्या, परंतु आपला विश्वास असेल तर हे आपल्याला दुसऱ्याला व्यवस्थितपणे सांगता आलं पाहिजे आणि रिसर्च करता आला पाहिजे. रिसर्च पुढे जाऊन खूप होणार आहे, खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात रिसर्च होणार आहे. आता नासा याच्यावरती खूप काम करत आहे. बाह्य वातावरणाचा आणि शरीरातील शरीर पेशींचा एकमेकाशी काही संबंध आहे का, याचा खूप मोठ्या प्रमाणात एकमेकाशी संबंध आहे असं आढळून आलेलं आहे. मागे गॉड्स पार्टिकल म्हणून एक भाग मिळाला होता, त्याला बोझॉन्स म्हणतात, परंतु तोही अजून अर्धवटच राहिलेला आहे. त्यामुळे सायंटिस्ट लोकांचं कसं असतं की जोपर्यंत त्यांना 100% रिझल्ट येत नाहीत आणि पुन्हा त्याच पद्धतीच्या घटना दिसत नाहीत तोपर्यंत त्यांना ते रिसर्च झालंय असं सांगता येत नाही. म्हणजे रिसर्च म्हणजे पुन्हा पुन्हा सर्च करून जे आपल्याला तेच रिझल्ट येतात त्याला रिसर्च म्हणतात. आणि सर्च हा फंडामेंटल लेवलला असतो. मग आपल्या लोहातील, आपल्या शरीरातील रक्तातील लोहाला ग्रहाच्या ग्रॅव्हिटेशनच्या फोर्सच्या रेज डिस्टर्ब करतात. इथपर्यंत आपलं सर्च झालेलं आहे. रिसर्च अजूनही होणार आहे, खूप काही होणार आहे, ते आपण अजून पुढे थोडं थोडं पाहणारच आहोत. आता मी तुम्हाला कुंडली मांडवायची कशी दाखवणार आहे. सुरुवातीला कुंडली गोल आकारात मांडली जायची, त्याला सुदर्शन चक्र असं म्हटलं जायचं. पण आता सुदर्शन चक्राचा उपयोग फार कमी होतो आणि ते सांगणारे ज्योतिषी सुद्धा नाही. मी सुदर्शन चक्र सुद्धा तुम्हाला मांडून दाखवणार आहे. कारण आपण जेव्हा आकाशाकडे बघतो संध्याकाळच्या वेळेला तेव्हा आपल्याला असं आकाश गोल असल्याचं दिसतं. म्हणून त्यांनी गोल असा आकार काढला, एक रिंग तयार केली आणि ग्रह घड्याळाच्या दिशेने फिरतायत असं त्यांचं म्हणणं झालं होतं. आणि सुदर्शन चक्र तेच दाखवतं, घड्याळाच्या दिशेने ग्रह फिरतायत. परंतु आपण जेव्हा कुंडली मांडणार त्याच गोलाला आपण चौकोन तयार करणार. सर्वप्रथम असा चौकोन तयार होणार. आता लक्षात ठेवा, कुंडली मांडल्यानंतर पहिला चौकोन तयार करायचा. सगळे आहात ना? हा, सगळे आहात. 25च्या 25 लोक आहेत, बघताय सगळं, खूप चांगलं. सुरुवातीला कुंडली मांडताना कधीही असा चौकोन तयार करायचा. चौकोन तयार केलं की पुन्हा काय करायचं, कोण सांगेल का? अशी फुली मारायची नाही, फुली मारायची नाही, क्रॉस करायचं नाही. याचा सेंटर काढायचा, सगळ्यांचे सेंटर काढायचे आणि हे सेंटर जोडायचे असे. लगेच फुली मारायची नाही. फुली मारली की आपण त्याचं, ज्याची पत्रिका बघतोय त्याचं भविष्य आपण धोक्यात आणतोय. फुली मारायची नाही. म्हणून पहिला हे 2 चौकोन काढायचे एकावर एक फिरवून आणि त्याच्यानंतर मग क्रॉस मारा. शेवटी क्रॉस तयार करा, काही प्रॉब्लेम नाही. आता दिशा बघायची. कुंडलीची दिशा सर्वात महत्वाची आहे. ते बघितल्यानंतर अजून सोपं जाईल. तर वरचं जे टोक आहे ते नेहमी पूर्व असतं. हे नेहमी पूर्व असतं. पूर्व झालं की त्याच्या अपोजिट पश्चिम. हे पूर्व पश्चिम. आता उरलं उत्तर आणि दक्षिण. हा नेहमी घोटाळा होतो. पूर्व लिहिलं पश्चिम लिहिलं की बरोबर आहे, पण उत्तर आणि दक्षिणेचा नेहमी घोटाळा होतो. तर उजव्या हाताचं जे आहे ते दक्षिण आणि डाव्या हाताचं जे आहे ते उत्तर. ही कुंडली अशी कुंडलीची दिशा असते.